राखतो महाराष्ट्र माझा. मित्रांनो, 20 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये झालेल्या मुफ्ती शमाईल नदवी आणि प्रसिद्ध गीतकार लेखक जावेद अख्तर यांच्यामधील डिबेटची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. वेगवेगळे लोक आपापली मतं मांडत आहेत. लाखो लोकांनी ही डिबेट पाहिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी ह्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. मिलियन्समध्ये त्याचे व्ह्यूज आहेत. मात्र ही डिबेट मी लाईव्ह पाहिलेली नव्हती. माझा अंदाज असा होता की आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या आणि दीर्घ अनुभवाच्या जोरावर जावेद अख्तर हे तरुण आणि अनअनुभवी मुफ्ती शमाईल यांना लीलया पराभूत करतील. खरं तर मला असं वाटत होतं की मुफ्ती शमाईल यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत वादविवादाचं आव्हान स्वीकारूनच मोठी चूक केली. त्यामुळे या डिबेटमध्ये मुफ्ती शमाईल यांचा पराभव जवळजवळ निश्चित मानून मी चाललो होतो. पण जेव्हा या वादविवादाचा रेकॉर्डेड व्हिडिओ पुढे आला आणि त्याबद्दल अनेक चर्चा मी ऐकल्या, तेव्हा शांतपणे आणि संयमाने तो पूर्ण व्हिडिओ 2 तासाचा मी पाहिला आणि थक्क झालो. कारण एका आलिमे दीन म्हणजे मुस्लिम धर्मपंडिताकडून इतक्या उच्च दर्जाची इंग्रजी टर्मिनॉलॉजी आणि त्यांची व्याख्या वापरली जाईल याचा मला तरी अजिबात अंदाज नव्हता. मला वाटतं तुम्हालाही नसेल. दलील हम देंगे और डेफिनेटिव दलील देंगे, लॉजिकल दलील देंगे, ऐसी दलील देंगे जो एंटायर एथिस्टिक वर्ल्ड उसे रेफ्यूट नहीं कर सकती. ज्या मुफ्ती शमाईल यांना या वादविवादापूर्वी फारसं कोणी ओळखत नव्हतं, ते या वादविवादानंतर केवळ संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरातील भारतीय डायस्पोरामध्ये ओळखले जाऊ लागले आहेत. मित्रांनो, ही झाली प्रस्तावना. हा व्हिडिओ बनवण्यामागील खरी कारणं अशी आहेत की मुफ्ती शमाईल यांनी आपल्या चर्चेदरम्यान ज्या काही सायंटिफिक टर्म आणि फिलॉसॉफिकल संज्ञा व त्यांची इंग्रजीतील व्याख्या या वापरल्या, त्या जावेद साहेबांनाही नीट समजू शकल्या नाही. मला असं वाटतं की आपल्या देशातही अनेक लोक असे असतील जे या टर्मिनॉलॉजीशी अपरिचित असतील किंवा किमान त्यांना त्याचा योग्य अर्थ समजू शकलेला नसेल. म्हणून मला आवश्यक वाटलं की या संज्ञा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत स्पष्ट कराव्यात. मित्रांनो, मी प्रयत्न करीन की सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुफ्ती साहेबांनी वापरलेल्या संज्ञा सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत स्पष्ट कराव्यात. त्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की एथिस्ट म्हणजे कोण. कारण जावेद अख्तर आणि त्यांचे पुत्र फरहान अख्तर हे घोषित एथिस्ट आहेत. त्यांनी स्वतःला एथिस्ट म्हणून घोषित केलेले आहे. त्यांच्या प्रोफाईलवर हेच लिहिलेले आहे. भारतात अशा लोकांची संख्या जरी कमी असली तरी युरोप आणि अमेरिकेत ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम नंतर ते 3ऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्रजीत एथिस्ट ज्याला म्हणतात, मराठीत किंवा हिंदीत त्याला नास्तिक म्हणतात. इथपर्यंत गोष्ट समजली असेल तर पुढे जाऊया. मुफ्ती शमाईल यांनी पहिली जी संज्ञा वापरली होती ती कॉन्टिजन्सी आर्ग्युमेंट आणि दुसरी जी संज्ञा वापरली होती ती इन्फिनाइट रिग्रेस ही होती. जरी मुफ्ती साहेबांनी शक्य तितक्या स्पष्टपणे या दोन्ही संज्ञा समजावून सांगितल्या तरी वेळेच्या कमतरतेमुळे आणि ते वेगाने बोलत होते त्यामुळे काही लोकांना त्यांचा मुद्दा नीट समजला नसावा. चला तर मग आधी कंटिजन्सी आर्ग्युमेंट म्हणजे काय हे समजून घेऊया. मैंने कंटिजेंसी आर्ग्यूमेंट दिया, इसे तोड़ कर दिखाइए. कंटिजेंट म्हणजे काय? कंटिजेंट डिसीज हा शब्द तुम्ही डॉक्टरांच्या तोंडातून अनेकदा ऐकला असेल. अमुक रुग्णाला घरात वेगळं ठेवा, हा संसर्गजन्य आजार आहे, इतरांना लागू शकतो. कोविडच्या काळात हा शब्द लहान मुलांनाही माहीत झाला होता. कंटिजेंट म्हणजे संसर्गजन्य. म्हणूनच लोकांपासून एकमेकापासून अंतर ठेवावं लागत होतं. सोशल डिस्टन्सिंग होती. मात्र इथं कंटिजेंट याचा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ आहे कशावर तरी अवलंबून असतं. म्हणजे असे अस्तित्व जे स्वतःच्या जोरावर टिकू शकत नाही, जे स्वतःमध्ये स्वतंत्र नाही आणि आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. कंटिजेंट आर्ग्युमेंटचा दावा असा आहे की विश्वातील प्रत्येक गोष्ट आणि स्वतः संपूर्ण विश्व देखील आपल्या अस्तित्वासाठी एखाद्या बाह्य आधारावर अवलंबून आहे. हे विश्व ना आपोआप अस्तित्वात आलं आहे
न कोणावरही अवलंबून न राहता आपले अस्तित्व टिकू शकलं आहे. उदाहरणार्थ गुलाबाचं फुल हे एक कंटिजेंट अस्तित्व आहे. ते गुलाबाच्या झाडाच्या फांदीशिवाय फुलू शकत नाही. ज्या गुलाबाच्या झाडावर ते फुल उमलतं ते झाड जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. म्हणजेच तेही कंटिजेंट आहे. आणि सूर्य सुद्धा सौरमंडलाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणजे सूर्यही कंटिजेंट आहे. अशा प्रकारे ही साखळी पुढे 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 चालू राहते. इथे प्रश्न असा निर्माण होतो की ही साखळी कुठे थांबणार? कंटिजेन्सी आर्ग्युमेंटनुसार या अनंत साखळीला संपवण्यासाठी अशा एका अस्तित्वाची गरज आहे जे स्वतःच्या अस्तित्वावर स्वतः उभं आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी कोणावरही अवलंबून नाही. इस्लाममध्ये या अस्तित्वालाच ईश्वर, अल्लाह म्हटलं जातं. आणि मुफ्ती शमाईल यांनी वारंवार समजावूनही जावेद अख्तर यांना शेवटपर्यंत ही संज्ञा समजू शकली नाही. ह्याचं आश्चर्य वाटतं. मित्रांनो, नास्तिकांचा याच मुद्द्यावर आक्षेप आहे की ते म्हणतात की जर प्रत्येक गोष्ट कोणावर तरी अवलंबून असेल तर अल्लाह देखील कोणावर तरी अवलंबून असेलच की, किंबहुना असायलाच पाहिजे. याला कंटिजेन्सी थेअरी मांडणारे मुफ्ती शमाईल यांनी उत्तर देताना म्हटले की जर ही साखळी कुठेही थांबली नाही तर त्यातून इन्फिनाइट रिग्रेस म्हणजे अनंत मागे जाणारी त्रासदायक रिग्रेस साखळी निर्माण होईल. आप ये बताएं कि आप इन्फिनिट रिग्रेस ऑफ कॉजेस को पॉसिबल मानते हैं या नेसेसरी बीइंग के एग्जिस्टेंस को सही समझते हैं? चूंकि दो ही ऑप्शन हो सकता है, आप ये बताएं. देखिए, आपको मैं ईमानदारी से बात करूं, एक तो मैं कॉन्टीजेंसी वर्ड ठीक से समझता नहीं, और इस वक्त भी जो आपने अंग्रेजी के अल्फाज इस्तेमाल किए वो ज़रा थोड़े से मुझे डिफ़िकल्ट और कॉम्प्लिकेटेड लगे. तो आप ज़रा सिंपल ज़बान में सवाल कर सकते हैं? बिल्कुल कर सकता हूं. जी. आता प्रश्न आला की इन्फिनाइट रिग्रेस म्हणजे काय? या ठिकाणी जावेद अख्तर साहेब गोंधळले. कंटिजेन्सीची व्याख्या समजल्यानंतर इन्फिनाइट रिग्रेस ही दुसरी संज्ञा होती जी त्यांना समजू शकलेली नाही आणि त्यामुळे ते बचावात्मक पावित्र्यात गेले. चला तर मग आपण समजून घेऊया की इन्फिनाइट रिग्रेस म्हणजे काय. तुम्ही लक्षात घेतलं असेल की जावेद अख्तर यांनी आपल्या युक्तिवादात मानवी जन्माच्या पवित्र प्रक्रियेला बेहुदा कृती म्हणजे अश्लील कृतीचा परिणाम म्हणून मांडलं होतं. त्यांच्यामध्ये याच अश्लील कृतीमुळे माणसाचा जन्म होतो. त्या उदाहरणातून आपण इन्फिनाइट रिग्रेस समजून घेऊया. तुम्हाला कुणी जन्म दिला? तुमच्या आईवडिलांनी. त्यांना कुणी जन्म दिला? त्यांच्या आईवडिलांनी. ही साखळी मागे जात जात कुठपर्यंत पोहोचते? मुस्लिमांच्या मते ही साखळी हजरत आदम आणि हव्वा अलैहिस्सलाम म्हणजे ॲडम आणि ईव यांच्यावर थांबते. पण जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याकडे याचं कोणतंही समाधानकारक उत्तर नसतं. जास्तीत जास्त ते म्हणतात की माणूस माकडापासून विकसित झाला, इव्हॉल्व्ह झाला, किंवा विश्वाने तो निर्माण केला, या सृष्टीने निर्माण केला. जसे इतर जीव निर्माण झाले, माणूसही निर्माण झाला. मग प्रश्न उरतोच की विश्वाला कुणी निर्माण केलं? यालाच इन्फिनाइट रिग्रेस म्हणतात. जेव्हा श्रद्धावान मानतो माणसाला अल्लाहने जन्माला घातले, मग नास्तिक विचारतात की अल्लाहला कोणी जन्माला घातले? याचं उत्तर श्रद्धावान व्यक्तीला सूरह इख्लास मधून मिळतं. पण नास्तिक व्यक्ती कुराण मानत असल्यामुळे ते म्हणतील कुठल्या तरी सुपर खुदाने, ईश्वराने त्याला जन्माला घातले, त्याच्यावर कोणतरी ग्रेटर खुदाने त्याला ईश्वराने त्याला जन्माला घातले. जर ही साखळी अशीच अनंतकाळ चालू राहिली तर मानवी जन्म कधीच शक्य ठरणार नाही. पण वास्तव हे आहे की प्रत्येक माणसाचा जन्म झालेला आहे. याचा अर्थ ही साखळी कुठेतरी नक्कीच ब्रेक होते. मुस्लिम श्रद्धेप्रमाणे हजरत आदम आणि हव्वा अलैहिस्सलाम यांच्यावर ही साखळी थांबते. आणि जिथे ही साखळी थांबते, कंटिजेन्सी आर्ग्युमेंटनुसार तोच खुदा, तोच ईश्वर किंवा तोच अल्लाह आहे. कुराणच्या सूरे इख्लासमध्ये अल्लाहने सांगितलेले आहे की तो स्वतःच्या अस्तित्वावर उभा आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी तो कोणावरही अवलंबून नाही. या अस्तित्वालाच तत्वज्ञानांच्या भाषेत वाजिबुल वुजूद म्हणजे नेसेसरी बिईंग, आवश्यक म्हटलं जातं. आणि हाच नेसेसरी बिईंग म्हणजे ईश्वर, ज्याची व्याख्या सूरा इख्लासमध्ये खालील शब्दात दिलेली आहे. कुल हुवल्लाहु अहद, सांगून टाका अल्लाह एक आहे. कुल हुवल्लाहु अहद, सांगून टाका अल्लाह एक आहे. अल्लाह हुस समद म्हणजे अल्लाह स्वयंपूर्ण आहे, तो कोणावर अवलंबून नाही, त्याच्यावर मात्र सगळे अवलंबून आहे. लम यलिद वलम युलद,
ना त्याने कोणाला जन्म दिला फिजिकली, ना तो कोणापासून जन्मलेला आहे. वलम यकुल्लहु कुफुवन अहद, आणि त्याच्या तोडीस तोड कोणीही नाही. तो एकमेव आहे. ईश्वराच्या अस्तित्वाची याहून अधिक सुस्पष्ट व्याख्या आणखीन काय असू शकते बरे? पण हो, कुराणमध्ये अल्लाहने एक सूचना दिलेली आहे. तो म्हणतो, ज्या जमातींच्या कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या जमातीच्या कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत, त्यांच्या संदेष्ट्यांने त्यांच्याकडे स्पष्ट चिन्हे देऊनही एकदा त्यांनी खोटं ठरवलं की त्याला ते पुन्हा मान्य करत नाही. अशा प्रकारे आम्ही सत्य नाकारणाऱ्यांच्या हृदयावर मोहर लावतो. सूरे अल आराफ आयत क्रमांक 101. या आयतीचं स्पष्टीकरण देताना तफीमुल कुराण खंड क्रमांक 2 पृष्ठ क्रमांक 67 नोंद क्रमांक 81 वर असं लिहिलेलं आहे की हृदयावर मोहर बसवणं म्हणजे माणसाचं मन अशा मानसशास्त्रीय नियमांच्या आहारी जाणं की अज्ञानातून निर्माण झालेल्या पक्षपातामुळे किंवा वैयक्तिक स्वार्थामुळे एकदा सत्यापासून तोंड फिरवल्यानंतर माणूस हट्ट आणि अडचणीत अधिकाधिक अडकत जातो आणि कोणताही तर्क, कोणतंही निरीक्षण किंवा कोणताही अनुभव त्याचं हृदय सत्य स्वीकारण्यासाठी उघडू शकत नाही. मित्रांनो, ही डिबेट अत्यंत यशस्वी ठरली. तिला यशस्वी करण्यात दोन्ही सहभाग्यांइतकंच किंबहुना त्याहून थोडंसं अधिक योगदान सौरव द्विवेदी यांचं होतं. त्यांनी ही डिबेट कधीही रुळावरून उतरू दिली नाही. अन्यथा राष्ट्रीय चॅनलवर कशा प्रकारच्या डिबेट्स होतात आणि सहभागी कसे एकमेकावर तुटून पडतात हे आपण नेहमीच पाहतो. सौरभ द्विवेदी यांनी सिद्ध केलंय की ते एक सक्षम अँकर आहेत. भविष्यात त्यांची गणना भारतातील सर्वोत्तम अँकर्समध्ये होईल यात शंका नाही. अट एवढीच की त्यांनी अशीच निष्पक्षता कायम ठेवावी जशी या डिबेटमध्ये त्यांनी ठेवली. एकंदरीत या वादविवादाने भारतात पहिल्यांदाच गंभीर आणि बौद्धिक चर्चेसाठी एक नवं दालन उघडलेलं आहे, जे आपल्या विशाल देशात आरोग्यदायी विमर्शासाठी अत्यंत आवश्यक होतं. माझ्या या विश्लेषणावर नक्कीच विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.